त्या 1 नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला मी आले की दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते. 8:40-45 ची ती वेळ होती आणि 5चा मला फोन आला. आता पार्थन मी फोनवर बोलतो. म्हणले इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणलं डॅडीचं प्लेन पडलंय. काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होती ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्याची हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना माझ्यात ते हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचंय. म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची. मी डोळे बंद केले तेव्हा. कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं. आपण आता एक शब्द सगळ्या बारामतीकरांनी एकमेकाला दिला पाहिजे की दादाची जी स्वप्न आहेत ती आपण सगळी एकत्र मिळून पूर्ण करू. दादाची जी बारामतीची स्वप्न आहेत ही सगळी पूर्ण करण्यासाठी जी काही सहकार्य मदत आमच्या सगळ्यांची लागेल ती आम्ही सगळी नक्की करू आणि बारामतीची आन बान आणि शान जी 6 दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहिली आहे ती टिकून ठेवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे आणि आमच्यावरही. आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पडीन. पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सगळ्यांना शब्द देते की या संघर्षाच्या काळात, या इलेक्शनमध्ये आणि पुढच्या या संपूर्ण विकासामध्ये आपण सगळे एकत्र राहू. दादाला मनापासून आदरांजली अर्पण करते, श्रद्धांजली अर्पण करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच